नमस्कार मंडळी, आज आहे माझ्या प्रेग्नन्सीचा 32 वीकचा थर्ड डे. तर सकाळी लवकर उठून मी माझ्यावरून बिना शेंगदाण्याचे पहिल्यांदा पोहे बनवले आणि त्याचा आस्वाद घेईपर्यंत इकडे दूध उतू गेले. जेव्हा आपल्याला जास्त घाई गडबड असते तेव्हाच ह्या अशा एक्स्ट्राच्या गोष्टी घडत असतात. तुमच्यासोबत पण असे होते का ते मला नक्की कमेंट करून सांगा. असो, ते सर्व आवरून आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. तर आम्ही कुठे चाललो आहे काय ते तुम्हाला पुढे समजेल. प्रवासाची सुरुवात नरसिंह आरतीने केली. त्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर लागले त्यांचे कॉलेज. पण पुढे जायला उशीर होईल म्हणून आम्ही गाडीतूनच पाहिले. नंतर पेठच्या घाटात खूप ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला एका बाबांनी एक शॉर्टकट सांगितला. तो विचारत निघत असताना 2 बाबांनाही पेठला यायचे होते, बट पावसामुळे बस खूप लेट होती म्हणून आम्हाला पण घेऊन चला अशी विनंती केली. मग काय 2 सीट खाली होतेच म्हणून म्हटलं चला थोडी मदत करू त्यांची, म्हणून त्यांना घेऊन गेलो. त्यानंतर बाहेरचे वातावरण एवढे सुंदर होते की मी स्वतःला फोटो व्हिडिओ काढण्यापासून थांबू नाही शकले. मग काय मस्त असे फोटोज आणि व्हिडिओज काढून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर फायनली 3.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो गुजरातमधील कपराडा येथील बायफच्या कॅम्पसला. तर इथे येण्यामागचे रिझन म्हणजे त्यांचे बायफमध्ये सिनियर प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून सिलेक्शन झाले आहे, म्हणून तो एरिया आणि कॅम्पस पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो. कपराडा हा पूर्ण ट्रायबल एरिया आहे. इथले कॅम्पस आणि क्वार्टर शॉर्ट बट स्वीट होती. वातावरणही फ्रेश आणि हेल्दी आहे, बट आम्हाला पहिल्यापासून सिटीमध्ये म्हणजे पुणे नाशिकमध्ये राहण्याची सवय, म्हणून इथे करमेल का नाही हा खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला. ते सर्व पाहून लंच करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी. पूर्ण प्रवासात आमचे फक्त एकच डिस्कशन सुरू होते की आपल्याला इथे करमेल का. फायनल आमचा काय डिसिजन आहे ते तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेल. त्यानंतर येताना त्यांच्या कॉलेजला व्हिजिट केली आणि पावसामुळे खूप थंडी असल्यामुळे सूप आणि कॉफीचा आनंद घेतला. तर असा होता आमचा दिवस.